सर्वांचं स्वागत करते। तर बघूया शंकराचा हा विशेष भाग। कोरोना आणि त्यामध्ये झालेले सामान्य जनतेचे नुकसान हे कधीही भरून निघणार नाही असे आहे। कोरोना काळात सर्वांना अपेक्षा आहे ती एका मदतीच्या हाताची, आणि तो मदतीचा हात असावा तो आपल्या लोकप्रतिनिधींचा, ज्यांना आपण प्रत्येक निवडणुकीत मतदान करतो की वेळ प्रसंगी आपली मदत करायला ही व्यक्ती आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील। आणि हाच कोरोनाचा काळ परीक्षेचा ठरला तो लोकप्रतिनिधी यांच्याकरिता। सामान्य जनतेच्या पडत्या वेळेला कोणी त्यांना मदत केली व कोणी त्यांची साथ सोडली याचा संपूर्ण हिशोब ठेवला आहे तो सामान्य जनतेने। नेमक्या कोरोनासारख्या परिस्थितीत लोकप्रतिनिधी कुठे होते या प्रश्नाच्या उत्तराकरिता बघूया आजचा हा विशेष रिपोर्ट। जिल्ह्यात कोरोनाची परिस्थिती गंभीर झाल्यानंतर सर्वांना अपेक्षा होत्या की ज्यांना आम्ही निवडणुकीत मतदान करतो ते लोकप्रतिनिधी आम्हाला मदत करतील, पण प्रत्यक्षात काय घडलं ही भावना कोणीही शब्दातही व्यक्त करू शकत नाही। ऑक्सिजनची कमतरता, दवाखान्यात उपलब्ध न होणारे बेड्स, खासगी रुग्णालयात लाखोंचे बिल आणि एवढंच काय तर शेवटी आपल्या जवळच्या व्यक्तीचा अंत। हा कोरोना काळ प्रत्येक व्यक्तीकरिता कठीण ठरला, सामान्य जनतेकरिताही आणि लोकप्रतिनिधी असू देत किंवा मोठे नेते यांच्याही करिता। पण जबाबदारी पाठीवर असताना परिस्थितीला पाठ दाखवून बाजूला होणे हा पर्याय मात्र निश्चितच नाही। नेमकीची हीच आशा जनतेला होती त्यांच्या लोकप्रतिनिधी यांच्याकडून, पण कुठेतरी या आशा फोल पडल्या। पण प्रतिनिधी म्हणतात आम्ही आपले घर परिवार, स्वतःची परिस्थिती, स्वतःचे आरोग्य सर्व बाजूला सारून मदत केली ती जनतेची। आता कोणाच्या भाष्यामध्ये किती सत्य हे कोणास ठाऊक, पण जनता प्रत्युत्तर देणार ती निवडणुकांमध्ये। तर आम्ही शंकराच्या विशेष भागात सामान्य जनता व विविध पक्षांचे प्रतिनिधी यांच्याकडून लोकप्रतिनिधी यांच्या कामाचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे। तर बघूया। कोरोनाचे भयंकर स्वरूप आपल्याला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या वेळेस पाहायला मिळाले। ते किती भयंकर होते हे यावरून लक्षात येते की आपल्या नातेवाईकाला किंवा आजूबाजूच्या मित्रपरिवारात कुठेही जर चौकशी केली तर कोणतंही कुटुंब तुम्हाला असं सापडणार नाही की ज्यांच्या कुटुंबामध्ये, त्या नातेवाईकामध्ये किंवा मित्रपरिवारामध्ये कोणाचा मृत्यू झाला नसेल किंवा त्याला कोरोनाची लागण झाली नसेल। म्हणजे आपण अशा लोकांबद्दल बोलतो की ज्यांना त्या प्रसंगाचा सामना करावा लागला की कुठे ऑक्सिजनची कमतरता होती, कुठे बेड मिळत नव्हते, घरात 2-2, 3-3 व्यक्तींना कोरोनाची लागण झाली होती, आणि अक्षरशः त्याही परिस्थितीत लोक रस्त्यावर, हॉस्पिटलमध्ये आपला नंबर लागावा म्हणून रांगा लावून उभे होते। या परिस्थितीत लोकप्रतिनिधी कुठे होते हा खरा प्रश्न आहे। अक्षरशः लोकप्रतिनिधी गायब होते। कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या वेळेसच वेस्ट बेंगॉलमध्ये निवडणुका होत्या आणि हे लाट इकडे वाढत होती, पण मीडियावर मात्र चर्चा निवडणुकीच्या होत्या आणि त्या मुद्दामून प्रसारित केल्या जात होत्या। त्या महत्त्वाच्या होत्या, मान्य, पण संपूर्ण भारतच कोरोनाच्या कवेत असताना अशा वेळेस फक्त एखाद्या राज्याच्या निवडणुकीबद्दलच मोठ्या चॅनलने दाखवणं हे योग्य वाटत नाही। त्यानंतर मात्र परिस्थिती बदलली, मग मोठ्या प्रमाणात ते दाखवणं वगैरे सुरू झालं, पण सर्वांना याचा फटका बसल्यानंतर ते दाखवल्याशिवाय पर्यायच नाही, म्हणून तसं करणं हे कितपत योग्य आहे। त्याच्या आधीच जर कधी शासनाला जाग आणून देण्यासाठी यांनी प्रयत्न केले असते तो गोष्ट वेगळी राहिली असती। आणि त्या निवडणुकीच्या आधी म्हणजे कोरोनाची पहिली लाट संपल्यानंतर भारतातील शीर्ष नेतृत्वानेच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मंचावर भारत कोरोनाची लढाई कसा जिंकला हे मोठ्या अभिमानाने सांगितले। त्याचा परिणाम असा झाला की सामान्य माणूस हा कोरोना संपला अशा पद्धतीनं वागायला लागला। परिणाम ज्यावेळेस ही लाट आली तरी ते लोक त्या मानसिकतेतून निघालेच नव्हते जोपर्यंत त्याला त्याची दाहकता समजली। मग हे जे संवेदनशील प्रकरण होतं हे ज्या पद्धतीनं हाताळायला पाहिजे होतं, राजकीय दृष्ट्या ते हाताळलं गेलं नाही, मीडियाच्या माध्यमातूनही ते हाताळलं गेलं नाही। याशिवाय लोकप्रतिनिधी होते, स्थानिक लोकप्रतिनिधी होते, यांच्याकडून बेडच मिळाली पाहिजे ही अपेक्षा होतीच, पण याहीपेक्षा
त्यांनी थोडी धावपळ जरी केली असती, धीर जरी दिला असता, तरी लोकांना फारच मोठी मदत झाली असती. पण तेही या ठिकाणी होताना दिसलं नाही. याला काही अपवाद एक दोन असतील, त्यांची चर्चा सर्व बाजूनं झाली आहे, मीडियाने त्याची दखल घेतली आहे, पण हे अपवाद होते. आता यांना तुमचं नेतृत्व करण्याची जबाबदारी यासाठीच दिली आहे की ते नेतृत्व सांभाळण्यास सक्षम आहेत, असं गृहीत धरूनच तुम्ही त्यांना वोटिंग केलं. आणि हेच जर कधी अशा कठीण प्रसंगी सामान्य माणसांच्या पाठीशी उभे राहत नसतील तर यांना पुन्हा वोटिंग करायचं की नाही याबद्दल सामान्य माणसाचा स्वविवेक जागा व्हायला हवा. राजकीय परिपक्वता त्याच्यामध्ये येणं फार गरजेचं आहे. त्यानंतर अनेकांनी कॅम्प घेतले आणि ह्या सर्व गोष्टी झाल्या, पण महत्वाचा तो काळ होता, तो तुमच्या आमच्या प्रत्येकामध्ये अशी भीती निर्माण करून गेला आणि कोणाच्या मदतीला धावत नव्हतं. घरातला माणूस जरी मरण पावला तरी नेण्यासाठी त्याला बाजूचा सोडा घरातलाच त्याला हात लावत नव्हता. एवढी दहशत, एवढी भीती लोकांमध्ये निर्माण झाली होती. आणि त्यानंतरही जे वाद होत गेले ते एवढे अनावश्यक होते, लसीकरणाच्या बाबत असो किंवा लोकांमध्ये अवेअरनेस निर्माण करण्याच्या बाबत असो. याऐवजी धडाधड निर्णय घेतले गेले असते. लसीकरणाला किती खर्च येतो, तुम्ही जीएसटीचं एकूण महिन्याभराचं जर उत्पन्न पाहिलं तर 6-7 दिवसपर्यंत भारत बंद झाल्यानंतर जे नुकसान भारत सरकारला होतं त्याच्या निम्म्याहून कमी खर्च या संपूर्ण लसीकरणाला येणार. पण याच्या बाबतीतही कोर्टानं त्याची दखल घ्यावी, त्यानंतर हे सर्व ॲक्शन या भारतासारख्या देशामध्ये व्हाव्यात. भारतासारख्या यासाठी की हा गरीब देश आहे, विकसनशील देश आहे. इथं सर्वांची कुवत सर्व ठिकाणी सारखी नाही आहे. जे पॅरामीटर्स नागपूर किंवा शहरी भागाला लागेल तेच पॅरामीटर्स तुम्हाला गडचिरोली किंवा चिखलदरा, धारणी या भागात लावता येणार नाही. मग सर्वच ठिकाणी थंब असलं पाहिजे, सर्वच ठिकाणी वायफाय असलं पाहिजे आणि याच पद्धतीनं आपण चालणार असं जर तुम्ही म्हणत असाल तर मग तो आदिवासी भाग किंवा तिकडे मेळघाटातला असा एकदम या वायफायपासून दूर असलेला या लोकांनी जायचं कुठं, खायचं काय. यावेळेस फार मोठ्या प्रमाणात हानी झाली आणि काही प्रमाणात का होईना जर स्थानिक नेतृत्वानेही पुढाकार घेतला असता तर ती थांबवता आली असती. एवढ्या मोठ्या प्रमाणात नाही तरी कमी प्रमाणात त्याला थांबवता आलं असतं. याचं कारण होतं की या कालावधीत अवेअरनेस करण्याचं आणि दुसरं घाबरलेल्यांना धीर देण्याचं. अक्षरशः अनेक लोक मेडिकलमध्ये गेल्यावर धाकानं मरण पावली, भीतीनं मरण पावली. बाकीच्या अनेक गोष्टी होत्याच, पण भीती ही फार मोठं त्याला कारणीभूत ठरली. याच्या बाबतीत जर अवेअरनेस आणि याच्यासाठी यांनी पुढाकार घेतला असता तर बऱ्याच गोष्टी साध्य झाल्या असत्या. जेव्हा स्थानिक प्रतिनिधी उभा राहतो तर प्रशासन व्यवस्था चांगल्या पद्धतीनं काम करते, लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी योग्य पद्धतीनं प्रयत्न होतात. चालढकलपणा मागं राहतो आणि लोकप्रतिनिधी हजर राहतो तेव्हा 4 कार्यकर्ते त्यांच्या मदतीला धावून येतात. तर ह्या सर्व गोष्टी घडल्या असत्या, अवेअरनेस लवकर झाला असता. ही जी आजची परिस्थिती होती याला काही प्रमाणात का होईना प्रतिबंध बसला असता, एवढं भीतीचं वातावरण निर्माण झालं नसतं आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात जे लॉकडाऊन झालं आणि त्यापासून जे होणारं व्यावसायिक, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक जे नुकसान झालं याला पायबंद घालता आला असतं. म्हणून आज राजकीय परिपक्वतेची गरज आहे असं माझं वैयक्तिक मत आहे.
सर, सध्या जो कोरोना काळ होता पहिली आणि दुसरी लाट, त्याचा आम्ही आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे की लोकप्रतिनिधी हे नेमके कुठे होते. बऱ्याचशा लोकांनी म्हटलं की लोकप्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचले नाहीत, ते कुठेतरी हरवले होते. यावर आपली काय प्रतिक्रिया? निश्चितच म्हणजे पहिला जो कोरोनाचा फर्स्ट वेव्ह आला त्यावेळेला तर परिस्थिती एवढी दारुण होती की लोकांमध्ये एक प्रचंड भयावह अशा पद्धतीचं वातावरण होतं. तर अशा परिस्थितीमध्ये जे जनप्रतिनिधी असतात यांचं ते कर्तव्य असतं की आपला जो प्रभाग आहे किंवा आपली जी कॉन्टिजन्सी आहे, जो मतदारसंघ आहे, या मतदारसंघातल्या लोकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होत आहेत का. तर फर्स्ट वेव्हमध्ये तर अशी परिस्थिती होते की या कोविडवर काय औषध वापरावं हेच लोकांना माहिती नव्हतं. तर अशा काळामध्ये महाराष्ट्रातील सामान्य जनतेला अशी अपेक्षा होती की ज्या पद्धतीनं निवडणुका आल्यानंतर संपूर्ण मतदारसंघाची काटेकोर पद्धतीनं अशी अंमलबजावणी केली जाते की प्रत्येक प्रभागातले किती मतदार आहेत, मग ते आपल्याला तेवढे मतं पडले पाहिजेत, मग तिथे आपले बूथ टाकले जातात. तर अपेक्षित होतं की जनप्रतिनिधींनी आपल्या मतदारसंघांमध्ये असे बूथ टाकावेत किंवा एखादं किमान मोठ्या शहराला एखादं संपर्क केंद्र टाकावं की जिथून लोकांना किमान गाईडलाईन तरी देता येईल की इथल्या हॉस्पिटलला ॲडमिट होता येईल किंवा ऑक्सिजनसाठी ही इथे आपल्याला जाता येईल. पण असं कुठंही घडताना दिसलं नाही. काही ठराविक जनप्रतिनिधी आहे, जसं एक नाव मी तुम्हाला सांगेल, निलेश लंके यांचं नाव नगर जिल्ह्यामधलं खूप चांगलं ऐकायला मिळालं की त्यांनी मुंबई किंवा पुण्याला आपलं जे घर आहे, बंगलो आहे, त्याचा त्याग केला आणि ते आपल्या मतदारसंघात आले. तिथं येऊन त्यांनी शेतामध्ये मोठा मंडप टाकला आणि तिथे त्यांनी लोकांना, मतदारसंघातल्या लोकांना आवाहन केलं की तुम्हाला ज्यांना कुणाला कोरोना होत असेल त्यांनी इथं या. तर तिथे प्राथमिक त्यांनी आरोग्य आणि तपासणीच्या व्यवस्था केल्या आणि त्यानंतर मग कोणी सिरियस पेशंट असेल तर त्यांना हॉस्पिटलाइज करण्यासंदर्भानं त्यांनी कार्यवाही केली. तर असं प्रत्येक लोकप्रतिनिधींनी केलंच पाहिजे. त्याच्यासाठीच तर लोकांनी आपला प्रतिनिधी म्हणून त्याला संसदेमध्ये पाठवलं आहे किंवा घटक राज्याचं मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली असेल किंवा मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह काउन्सिल असेल तिथे पाठवलं आहे. सो म्हणून जीविताला जर घाबरायचं आहे तर मग जनतेचे नायक किंवा प्रतिनिधी कसं म्हणायचं, आणि म्हणून हे अपेक्षित होतं. त्यानंतर सेकंड वेव्हमध्ये आपण बघा, लोक ऑक्सिजनसाठी तडफडत होते, लोकांकडे सुविधा नव्हत्या. एखाद्या आमदारांनी म्हणणं म्हणजे एखाद्या आमदाराने जर ठरवलं तर आमदार युद्ध पातळीवर आपल्या मतदारसंघात प्रत्येक मोठ्या गावात हॉस्पिटल उभं करू शकतात. तेवढा फंडसुद्धा अवेलेबल आहे. नसेल तर राज्य शासनाकडून, केंद्र शासनाकडून ते आणू शकतात. म्हणून अशा म्हणजे प्रत्येक वेळेला अशी अपेक्षा लोकांची नसते. पण जेव्हा लोक हतबल होतात, स्वतः वैयक्तिक पातळीवर लोक काही करू शकत नाही, अशा वेळेला ज्या व्यक्तीकडे अधिकार आहे की जो व्यक्ती कलेक्टरला आदेश देऊ शकतो, CEO ला आदेश देऊ शकतो, SP ला आदेश देऊ शकतो, राज्य मंत्रिमंडळातनं तो निधी फंड आणू शकतो, असा त्या भागातला सगळ्यात सक्षम व्यक्ती जर कोण असेल तर तो म्हणजे आमदार किंवा खासदार. आणि म्हणून अशा व्यक्तीनं केलंच पाहिजे अशी अपेक्षा लोकांची असणं काही चुकीचं नाही आहे. म्हणून अजूनही संकट टळलेलं नाही आहे. अजूनही जनप्रतिनिधींनी फक्त याचा विचार नाही करू की माझा मतदारसंघ कसा टिकेल, 5 वर्षानंतर आणखी मी आमदार झालो पाहिजे, मग मंत्री झालो पाहिजे, मुख्यमंत्री झालो पाहिजे. तुम्ही व्हा, मुख्यमंत्री व्हा, देशाचे पंतप्रधान व्हा, परंतु ज्यांच्यासाठी होत आहात त्यांचा विचार केला गेला पाहिजे, त्या लोकांचा विचार केला पाहिजे. ते लोक वाचतील, ते लोक सुखी आणि आनंदात राहतील तर तुम्हाला आणखी पुढची प्रगती करता येईल. आणि म्हणून जनप्रतिनिधींनी अशा लोकांच्या संकटाच्या काळात लोकांना वाऱ्यावर न सोडता त्यांच्यासाठी काम केलं पाहिजे. किमान एवढं काम तरी जनप्रतिनिधी करू शकले असते की मतदारसंघातल्या लोकांसाठी एखादं ॲप तयार केलं बाबा आणि त्याचा नंबर सगळ्या लोकांना पाठवला की तुम्हाला काय पाहिजे, त्याच्यासाठी किमान गाईडलाईनचं एखादं कॉल सेंटर जरी उघडता आलं असतं तर निश्चित लोकांना त्याची मदत झाली असती. मी असं म्हणत नाही कोणीच काम केलं नाही. म्हणजे पहिल्या वेव्हमध्ये जर सगळे दहशतीत होते, सेकंड वेव्हमध्ये 2-3 आमदारांनी केलं, मग त्याला जनसमर्थन मिळायला लागलं, लोकांकडून ॲप्रिसिएशन मिळायला लागल्यानंतर अनेकांनी मग कोविड हेल्थ सेंटर काढले. तर ते नंतर बरेचसे इनॉग्रेशन्स आणि हे सगळं पुढच्या काळात बघायला मिळालं. पण ॲक्च्युअल तिथे सुविधा, ऑक्सिजन किंवा मग ऑक्सिजन बेड असेल, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ज्या काही आवश्यक आहे कोविड नॉर्म्सनुसार तेवढ्या जरी व्यवस्था करता आल्या तर भविष्यातल्या काळात लोकांना त्यातनं दिलासा मिळेल असं मला वाटतं. आपण सामान्य जनतेकडून जाणून घेतले आहे की लोकप्रतिनिधी यांची भूमिका कशा प्रकारे होती. पण सरळ आम्ही कार्यरत होतो असे म्हणणाऱ्या लोकप्रतिनिधी यांचे काय म्हणणे आहे हे सुद्धा जाणून घेऊया.
सर फिलहाल कोविड का पहला और दूसरा जो वेव है ये आ चुका है, बट पहले वेव से ज़्यादा दूसरे वेव में डेथ रेट जो है ये शहर का काफ़ी ज़्यादा बढ़ा हुआ था। ऐसे इन सब सिचुएशन में जो जनता है हमारे नागपुर की, उनका ये रोष हो सकता है कि हमारे जनप्रतिनिधि या हमारे लोक प्रतिनिधि जिन्हें हमने चुनकर दिया है, वो प्रतिनिधि इस कार्यकाल में अभी कहाँ पर है, वो हमारी मदद के लिए क्यों नहीं आ रहे हैं, तो इसके ऊपर आपका क्या कहना है? नहीं, देखिए, भारतीय जनता पार्टी के ने एक तय किया था कि महाराष्ट्र की सरकार, महाविकास आघाड़ी की सरकार जिस प्रकार जो भी नियम बनाएगी, हम सरकार के साथ बिल्कुल खड़े नजर आएंगे, सभी नियमों का हम फॉलो करेंगे। लेकिन चूंकि महाविकास आघाड़ी 3 दलों से बनी हुई है, उनका आपस में ही टीका टिप्पणी में व्यस्त थे और उसमें कोविड को लेकर के उन्होंने कोई भी नियम और अच्छी तरह से वो देखरेख नहीं कर रहे थे। इस वजह से भारतीय जनता पार्टी ने खुद सेवा का कार्य में लग गई। सभी हमारे गडकरी साहब ने इतना बड़ा उदाहरण है, इससे ज़्यादा क्या होना। हमारे आमदार सभी खड़े थे, 24 घंटा खड़े थे और सभी हमने कई बेड्स उपलब्ध कराए, करीब 700 बेड्स उपलब्ध कराए। हमारे पूर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने कैंसर इंस्टीट्यूट के अंदर में 200 बेड उपलब्ध कराए, ऑक्सीजन उपलब्ध कराई। गडकरी साहब ने ऑक्सीजन, रेमडेसिविर, सब चीज़ों का उपलब्ध कराया जो जनता को होना था। मोहन मते जी ने एम्बुलेंस, गिरीश व्यास ने एम्बुलेंस, प्रवीण रटके ने रात दिन काम करके कोविड मरीजों के लिए काम करके बेड्स और अन्य सामग्रियां दिलवाई उनको और सबको किया। इसके अलावा हमारे जो भारतीय जनता पार्टी के नीचे के जो कार्यकर्ता थे, सेवा ही संगठन के एक हमारा जो नारा था उसको लेकर के उन्होंने बहुत अच्छे कार्य किए। मेरे पास में उसके कई सबूत है। रही बात, जनता को सब पता है कौन क्या करता है। कुछ खुरापाती विरोधी तत्व जो भारतीय जनता पार्टी के अच्छे कार्य को सहन नहीं करते, इसमें भी अपनी राजनीति चलाते हैं। वो अपना काम करते हैं, हम अपना सेवा का काम करते हैं। इस जो वक्त है, ये जो महामारी का वक्त है, यहाँ पर जनता की जो अपेक्षाएं थी लोक प्रतिनिधियों से, वो कोई भी पक्ष का हो, एक ही अपेक्षा थी कि सारे पक्ष में यहाँ पे राजनीति बाजू में रखकर एक साथ आकर यहाँ पर काम करना चाहिए। और लोगों का ये भी कहना है कि जो सत्ता पक्ष है फिलहाल वो जनता के लिए काम कर रहा है, तो सत्ता पक्ष और विरोधी पक्ष में मिलकर यहाँ काम करना चाहिए था, बट ऐसा कुछ हुआ नहीं। दोनों पक्ष के जनप्रतिनिधि गायब थे, मिसिंग थे, जो हमारे काम में हुआ। इसके ऊपर आपको क्या कहना है? देखिए, सत्ता पक्ष जो है वो आपस में टीका टिप्पणी, मैंने पहले ही आपको बताया, वो आपस में झगड़े कर रहे थे। काम तो केवल भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता और नेताओं ने किया। हमने पहले ही कहा कि हम लोग राजनीति नहीं करेंगे, एक साथ मिलकर काम करेंगे। हमारे गडकरी साहब रेमडेसिविर इंजेक्शन, बाद में जो इम्फो अपना फंगस के लिए इंजेक्शन उन्होंने यहाँ तैयार किया, 7000 का इंजेक्शन 1200 में उपलब्ध करवाया। रेमडेसिविर को इंजेक्शन वर्धा में लाया उन्होंने परमिशन दे करके, कई बेड्स लगवाए, बहुत सारे काम किया। भारतीय जनता पार्टी ने काम किया और सभी ने काम किया, सभी लोक प्रतिनिधि बिल्कुल 24 घंटा खड़े थे। मैंने पहले ही आपको बताया, लोग राजनीति करते, हम लोग राजनीति नहीं, केवल सेवा कार्य कर रहे थे। हमने तो यहाँ तक किया था कि मेरा बूथ कोरोना मुक्त, हमारे छोटे नीचे बूथ के कार्यकर्ताओं ने जाकर के अपने आसपास के मरीजों, पास पड़ोस के मरीजों की सेवा की, जिसके मेरे पास में कई प्रमाण उपलब्ध है। अभी आने वाले वक्त में जनता का ऐसा कहना है कि जो अभी इलेक्शंस आने वाले हैं, हम उस पर जो जनप्रतिनिधियों का हमें प्रतिसाद रहा है कोरोना काल में, हम उसके हिसाब से अभी हम जनप्रतिनिधियों को प्रतिसाद देंगे कि एक जनता के बगैर इलेक्शंस नहीं हो सकते हैं। तो जनप्रतिनिधियों को हम दिखाएंगे कि इलेक्शंस के टाइम पे आप लोगों ने जो हमारे लिए किया है, तो हमें भी उसके हिसाब से आपके लिए करना है। तो इस बात के ऊपर में आपके पक्ष की भूमिका क्या है और आपको क्या लगता है कि सत्ता पक्ष की भूमिका क्या है? हमने देखिए, हमने एक सेवा कार्य किया है, हमारे पास में उसके पूरे प्रमाण हैं, हमारे पास में उसके एक चीज़ ऑडिट की हुई है, हमारे कार्यकर्ताओं ने क्या किया, हमारे नेताओं ने क्या किया, हमने सरकार से क्या करवाया। यहाँ तक कि अगर सम्माननीय गडकरी साहब कोई फैसला लेते थे, कोई परमिशन लाते थे, तो बोलना तो नहीं चाहिए राजनीति में, लेकिन पालक मंत्री जाकर के वहाँ खुद श्रेय लेने का कोशिश करते थे, जबकि हमारे गडकरी साहब ने कभी ऐसा काम नहीं किया, श्रेय का काम नहीं किया, हमने सेवा का कार्य किया है। ऑक्सीजन बाहर से, भुवनेश्वर से ऑक्सीजन मंगाई, भिलाई से ऑक्सीजन मंगाई, हमारे प्यारे खान जी उन्होंने ऑक्सीजन के टैंकर उपलब्ध करवाए, जीएमसी में किया सभी, और
सभी अस्पतालों को जिनकी ज़रूरत थी उनको वेंटिलेटर्स दिए, कई सामग्रियां हमारे गडकरी साहब ने दी, कृष्णा भाऊ कुबड़े ने दी, हमारे सभी जनप्रतिनिधियों ने दी। 24 घंटे हमारे जनप्रतिनिधि कार्य कर रहे हैं। बाकी ये सब गलत बातें हैं कि हाँ भारतीय जनता पार्टी ने कार्य नहीं किया। हम अपने कार्यों का लेखा जोखा जो भी चीज़ है हम ऑडिट किया हुआ बाकायदे जनता के सामने लेकर जाएंगे। उसके बाद में जनता की जो इच्छा है वो करे। अभी इसके ऊपर आपका क्या कहना है कि अगर आप ऐसे कह रहे हैं कि भारतीय जनता पक्ष ने लोक प्रतिनिधियों ने बीजेपी के लोगों के लिए काम किया है, तो क्या आप ये कहना चाहते हैं कि जो सत्ता पक्ष है उनके जनप्रतिनिधियों ने जनता के लिए काम नहीं किया है? देखिए उन्होंने क्या किया है उसका हमें दिखाई नहीं दिया। आप लोग मीडिया के जरिए चाहे बोलो किसी इसके जरिए, हाँ एक आध कार्यकर्ता जरूर कार्य कर रहा था उनका, इसमें कोई शक नहीं। बाकी उनके लोक प्रतिनिधि है कहाँ नागपुर के अंदर में, वे खुद को बचाने में लगे हुए थे। उनको पेंडेमिक का बहुत डर था। वो क्या कर रहे थे? कुछ नहीं। हमने ये कार्य किया, हम राजनीति में नहीं करते ये कार्य, हम सेवा के लिए ही कार्य कर रहे थे। उन्होंने क्या किया हमें यह जनता ने देखा है। सर फिलहाल जो महानगर पालिका है वहाँ पे भाजपा की सत्ता है और सत्ता रहने के बाद में जो हमारे आयुक्त सर है वो कभी रास्तों पर नजर नहीं आए हैं, तो इनका भी आयुक्त जी को भी लेकर जनता का रोष रहा है कि हमें आयुक्त कभी नजर नहीं आए इस महामारी के दौरान। तो समन्वय कैसा है आपकी प्रशासन का और भाजपा का? देखिए आयुक्त के बारे में मुझे बोलने का कोई अधिकार नहीं है क्योंकि वो प्रशासन के व्यक्ति है, वो उनके बारे में। लेकिन रहे हमारे वहाँ के जो पदाधिकारी है, महापौर जी है, उप महापौर जी है, सत्ता पक्ष के नेता है, उन सब ने बहुत अच्छा कार्य किया। जो भी हमें दिक्कतें जाती थी हम आयुक्त के पास लेके जाते थे। आयुक्त हमें कानून के अनुसार उनके इच्छा अनुसार वो हमें परमिशन देते थे। हमने 5 पावली में कोविड सेंटर लगाया, हमने गांधीनगर में कोविड सेंटर लगाया, हमने अन्य जगहों पे भी कोविड सेंटर, टोटल 7 कोविड सेंटर बनवाए उन्होंने 100 बेड के। इसके बाद में वैक्सीनेशन के हमने बचाव के लिए वैक्सीनेशन के सेंटर खुलवाए, जगह जगह पे वैक्सीनेशन सेंटर खुलवाए। महापौर जी 24 घंटा उपलब्ध रहते थे सेवा के लिए। महापौर जी को कोई भी मैसेज करो तो महापौर जी तुरंत उसका रिप्लाई देते थे। महानगर पालिका ने भी बहुत अच्छा कार्य किया उसके अंदर में, हमारे पदाधिकारियों ने। आयुक्त ने क्या किया वो सभी ने देखा है। आयुक्त एक राज्य सरकार के एक नुमाइंदा होकर के उनको जैसा ही बोला जाता था उस प्रकार करते थे। मतलब इसके ऊपर आप ये कहना चाहते हैं कि प्रशासन और जो आपकी सत्ता बैठी हुई है महानगर पालिका में, तो प्रशासन से जुड़े हुए हर अधिकारी का और आपकी भाजपा की सत्ता का समन्वय काफ़ी अच्छा बना हुआ है। जो भी अगर कुछ चीज़ें हो रही है तो ये राज्य सरकार की वजह से हो रही है। नहीं, राज्य सरकार ने तो हर चीज़ में अडंगा लगाया है। हमने जैसे हमको इंजेक्शन्स होना था, वैक्सीनेशन होना था ना, हमारे आमदारों ने 1-1 करोड़ रुपया उनके दिए। ऐसे 15 से 20 करोड़ रुपया सभी संस्थाओं से मिला करके, सामाजिक संस्थाओं से मिला करके महापौर जी ने किए। हमने उसके लिए एक परमिशन मांगे तो उन्होंने मुंबई महानगर पालिका तो परमिशन दे दिया और हमें नकार दिया। यह तो राज्य सरकार का दोगला रवैया है। तो हम राज्य सरकार से कोई अपेक्षा नहीं रखते। हमारी जो महानगर पालिका के जो वहाँ पर निधि उपलब्ध है, जो पिछली सरकार ने हमको जिस प्रकार से सपोर्ट दिया था, उस निधि के और जनता के जो पैसों से आए हुए, टैक्स से पैसे आए हुए, हमने उस पैसों से जनता की सेवा की। त्यांच्या सेवेसाठी कार्यरत आहे, तर एकीकडे लोकप्रतिनिधी दिसले सुद्धा नाही आहे, यावर आपल्या पक्षाची काय भूमिका आहे? मी जो हा प्रश्न केला हा योग्य असा प्रश्न आहे। आपण बघतोय आज शहरामध्ये कोविडच्या जी लाट आलेली होती, आज कोविडमुळे नागपूर शहराचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। या काळामध्ये आपल्या येथील नागरिकांना हॉस्पिटलमध्ये जागा मिळत नव्हत्या, ऑक्सिजनची किल्लत होती, औषधी मिळत नव्हती। अशा वेळेला लोकांच्या अपेक्षा ह्या राजकारण्यांकडनं किंवा जे लोकप्रतिनिधी असतात त्यांच्याकडनं असतात। अशा वेळेला बरेचसे लोकप्रतिनिधी रस्त्यावर उतरून सुद्धा काम करत होते, नाही असला भाग नाही आहे। त्याला काही लोक, काही वार्डाचे नगरसेवक असतील, काही असतील, ते नसेल पण झाले असेल। परंतु एक आमचा पक्ष म्हणून मी तुम्हाला आमच्या पक्षाची भूमिका विचारली म्हणून तुम्हाला सांगतो। बाकीच्या पक्षांबद्दल मी जास्त बोलणार नाही। आमच्या पक्षाची भूमिका पहिल्यापासून अशी होती, आमचे CM माननीय उद्धव ठाकरे आणि आमचे आदित्य ठाकरे यांनी पहिल्यापासून सांगितलं आणि आम्ही ज्या पद्धतीने स्टार्टिंगपासून आमचं हे होतं की आज ह्या कोविडमध्ये जे रक्ताची फार मोठ्या प्रमाणामध्ये गरज बसली होती, यावेळेला आमच्या येथील आमच्या शिवसैनिकांनी
बऱ्याच मोठ्या प्रमाणात हॉस्पिटलमध्ये जाऊन रक्तदानसुद्धा मोठे केलेले आहे. कारण अशा वेळेला मोठे कार्यक्रम घेता येऊ शकत नव्हते आणि त्याची प्रसिद्धीसुद्धा कमी आम्ही केलेली नाही आहे. परंतु जिथे जिथे आवश्यकता पडली तिथेच आमचा शिवसैनिक हा नागरिकांच्या मागे तत्परतेने आणि थोड्या खंबीरतेने ह्या शहरामध्ये उभा राहिलेलं चित्र तुम्ही कुठे चौकशी केली तर तुम्हाला दिसेल, याबद्दल शंका नाही. परंतु बाकी लोकांनीसुद्धा, बाकी नगरसेवकांनी जे यांचं कर्तव्य आहे की आपल्या वार्डातील लोकांचं आपण आरोग्याकडे काळजीपूर्वक लक्ष देणं आवश्यक असतं. अशा वेळेला बरेचसे लोक त्यांचे काही आता प्रत्येकाच्या वेगवेगळ्या अडचणी असतात, काही त्यांच्या अडचणी असतील म्हणून ते येऊ शकले नाहीत. परंतु ह्या शहरामध्ये एक चांगला समन्वय सर्व पक्षात लोकांनी केलेला आहे. आपण बघितलं आहे की प्रामुख्याने उल्लेख करू इच्छितो आमच्या येथील काही आमदार खासदार असेल किंवा माननीय गडकरी साहेब असेल, देवेंद्रजी असेल, हे बाकी जे काही लोक सगळ्यांनी एक हे करून हा शहरामध्ये जे काही ऑक्सिजनची कमतरता होती, आज ऑक्सिजनची कमतरता ह्या नागपूर शहरामध्ये फार तत्परतेने सोडवली गेलेली आहे. मध्यंतरी ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे फार मोठ्या प्रमाणात आपल्या जीवितहानीसुद्धा झालेली आहे. परंतु हे सोडण्याकरता सर्व पक्षीय लोकांनी एकमेकांशी संपर्क हे करून आणि एका चांगल्या वातावरणामध्ये या नागपूरतील जनतेला आपण कसं काय असून ह्या महामारीच्या संकटातून वाचू शकू ह्याकरता सर्वांनी एक दिलाने प्रयत्न केलेले आहे. सर, अजून एक प्रश्न असा होता की जिथे कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये जीवितहानी ही कमी प्रमाणात होती, दुसऱ्या लाटेमध्ये ती जीवितहानी तेवढ्याच मोठ्या प्रमाणात वाढली. त्याचमुळे नागरिकांचा जो रोष आहे तो लोकप्रतिनिधी, जनप्रतिनिधींवर निघाला आणि मध्यंतरी एक सोशल मीडिया वॉर सुरू झाला होता की आमचे लोकप्रतिनिधी, आमचे नगरसेवक, खासदार, आमदार कुठे आहेत, कारण ते जनतेच्या मदतीसाठी धावून येत नव्हते. यामध्ये काहीतरी मोठ्या मोठ्या नेत्यांचे फोटोसुद्धा व्हायरल झालेल्यावर यावर आपलं काय मत आहे? नाही, मी तुम्हाला मागे सांगितलं, आमचा पक्ष म्हणून आमच्या पक्षात जिथे जे आमदार होते, जिथे खासदार होते महाराष्ट्रामध्ये, मला वाटत नाही की शिवसेनेच्या कुठल्या आमदाराचा आपण यांना पाहिलेत का म्हणून कधी फोटो आला असेल किंवा. परंतु मला जी माहिती आहे, आमच्या पक्षाच्या सर्व लोकांनी आज मुंबईमध्ये फार चांगल्या प्रमाणात शिवसेनेच्या लोकांनी कार्य केलेलं आहे. आज एक मुंबई पॅटर्न म्हणून ह्या देशामध्ये सुप्रीम कोर्टाने त्याची वाहवा केलेली आहे. सगळं याचं कारण एकच आहे की हे सगळे लोक जनप्रतिनिधी, सगळ्या लोकांनी, जनप्रतिनिधी आणि अधिकारी वर्ग एकमेकांना आपसात कॉर्डिनेशन ठेवून कार्य केल्यामुळेच हा मुंबई पॅटर्न हा इथे उदयास आला आणि चांगल्या प्रकारे काम झालं. त्याच पद्धतीने नागपूरमध्ये सुद्धा आवश्यकता होती की नागपूरमध्ये सुद्धा बऱ्याचशा लोकांचे आम्ही सुद्धा फोटो बघितलेले आहे की आपण यांना पाहिलं का वगैरे. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की काही त्यांच्या स्वतःचे निजी प्रश्न असतील, प्रॉब्लेम असतील, का प्रत्येक फॅमिलीमध्ये लोकांमध्ये झालेले आहे, कोविडच्या केसेस झालेल्या होत्या, प्रत्येकांच्या काही अडचणी असतील त्यामुळे ते येऊ शकले नसतील. परंतु एक कर्तव्य म्हणून नगरसेवक किंवा आमच्या सगळ्या लोकप्रतिनिधींनी समोर यायला पाहिजे, हे निश्चितच यायलाच पाहिजे. याच्यामध्ये सध्या येणाऱ्या काळामध्ये काय अपेक्षित आहे की विरोधी पक्ष आणि सत्ता पक्ष ह्या लोकांनी समन्वय साधून किंवा समन्वय जर नाही जरी साधला, आपापल्या पक्षाची भूमिका समोर ठेवत कोणत्या प्रकारे ह्या कोविड काळामध्ये नागरिकांसाठी कार्यरत राहिलं पाहिजे? आता एक मेन तर असं मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये ह्या कोविडचा आपल्याला लढा द्यायचा असेल तर आज केंद्र शासनाने जी काही पॉलिसी आपण ॲडॉप्ट केली होती व्हॅक्सिनच्या संदर्भात, ती फेल झालेली आहे असं मला वाटतं आहे. आज किती जरी लढलं आपला हा कोविडचा जो म्युटंट हा वेगवेगळे रूप धारण करून वेगवेगळ्या प्रकारे हे करतो आहे, याला जोपर्यंत वॅक्सिनेशनचा चांगल्या प्रकारे असा प्रत्येक दरांना आपण वॅक्सिनेशन, प्रत्येक नागरिकाला वॅक्सिनेशन होत नाही तोपर्यंत हे मला वाटतं याच्यातून आपल्याला मुक्तता मिळेल असं मला वाटत नाही. आणि याच्याकरता समन्वय करून जे काही केंद्र शासनाने त्वरित पावले उचलून प्रत्येक नागरिकांना कसं काही वॅक्सिनेशन मिळेल ह्याकरता आता याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात उशीर तर झालेलाच आहे. ज्या गोष्टी सुरुवातीला करायला पाहिजे त्या आपण केलेल्या नाही आहे. आता त्या कोविडच्या याच्यामुळे नवीन नवीन रोगसुद्धा येऊन राहिलेले आहे. आता नुकतं म्युकरमायकोसिस म्हणून हा नवीन रोग आलेला आहे. ह्याच्यामध्ये आमचंसुद्धा एक फॅमिलीचा मेंबरसुद्धा याच्यामध्ये नागपूरमध्ये त्याची डेथ झालेली आहे. या गोष्टीचं हे आणि अद्याप त्याच्यामध्ये ज्या औषधी लागतात त्यासुद्धा अनअवेलेबल आहे. परंतु सरकार ह्या दृष्टीने प्रयत्न करत आहे. महाराष्ट्र शासनातर्फे माननीय उद्धव ठाकरे हे प्रयत्नशील आहे की या महाराष्ट्रातील जनतेला आपण ह्या कोविडपासून कसं वाचू शकू याकरता ते सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. सर, सध्याच्या वेळेला पोलीस अधिकारी असतील किंवा NMCचे अधिकारी असतील किंवा कुठलाही फ्रंटलाईन वर्कर हा खूप चांगल्या प्रकारे काम करत आहे किंवा नाही, किंवा नागरिकांना याचं सहकार्य मिळत आहे की नाही, यावर आपलं काय मत आहे? मला असं वाटतं की या परिस्थितीत नागपूरमधील पोलिसांनी फार महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे. त्याच्यामुळेच आपण त्याप्रमाणे
कॉर्पोरेशनचे अधिकारी यांनीसुद्धा एक समन्वय साधून एक शहरामध्ये चांगलं वातावरण तयार केलेलं आहे आणि त्याची प्रचिती आहे की आज आपण 7,500-8,000 हजारापासून जी आपली हे पेशंटची संख्या होती आज आता 200 कालची 200-250 शहराची संख्या आलेली आहे. त्याच्यामुळे प्रशासनाने फ्रंट साईड जे वर्कर जे होते त्यांनी सर्वांनी ह्या शहराला वाचवण्याच्या करता दृष्टीने जे काही प्रयत्न करण्याचे असले सगळे प्रयत्न चांगल्या पद्धतीने केले असं मी नमूद करू इच्छितो. सध्या जो कोरोनाचा काळ सुरू आहे, पहिली लाट आली, दुसरी लाट आली आणि ह्या दोन्ही प्रसंगांमध्ये जनतेने जे प्रतिनिधी निवडून दिलेले आहेत, लोकप्रतिनिधी, जनप्रतिनिधी, ते लोकांच्या सेवेसाठी कुठे आहेत असा लोकांचा प्रश्न आहे. यावर आपलं काय मत आहे? या पॅन्डेमिकमध्ये कोविडच्या महामारीमध्ये नागपूर शहरात तुमचा प्रश्न आहे की लोकप्रतिनिधींनी काय केलं. मला स्पष्टपणे सांगावंसं वाटते, लोकप्रतिनिधी कोणत्याही पक्षाचे असो का असो ना, त्यांनी आपल्या स्वतःच्या परिवाराच्याकडे लक्ष ठेवून इतरांना आपापल्या पद्धतीनं सर्वांनीच सर्व्हिसेस दिलेल्या आहे. म्हणूनच आज कोविड हे आपल्याला कंट्रोलमध्ये आलं असं दिसते. कारण की लोकप्रतिनिधींना बोलणं, शिव्या देणं हे काही करत नाही असं म्हणणं फार सोपी आहे. परंतु त्याही त्या महामारीच्या अवस्थेतून संक्रमित होत होते, त्या महामारीच्या अवस्थेत जात होते. त्यांनीही जसं कोरोना युद्धामध्ये फ्रंटलाईनवर जेवढेही काम करते, डॉक्टर, फ्रंटलाईन हे पोलीस, पत्रकार, त्याचप्रमाणे सोशल वर्कर्स व पॉलिटिशियन्ससुद्धा आपापल्या पद्धतीनं काम करत होते असं मला वाटते. मध्यंतरी सोशल मीडियावर सर्वपक्षीय नेत्यांचे, आमदारांचे, खासदारांचे पोस्ट व्हायरल होत आहेत की ह्या कोरोना काळात हे सगळे गायब आहेत किंवा मिसिंग झालेले आहेत. यामुळे कारण तो नागरिकांचा रोष होता. बहुधा होऊ शकतं की पहिल्या लाटेमध्ये जीवितहानी कमी झाली आणि ह्या लाटेमध्ये जीवितहानी जास्त झाली. यामुळे नागरिकांनी रोष कुठल्या ना कुठल्या प्रकारे जनप्रतिनिधींवर काढण्याचा प्रयत्न केला. तर खरंच असं आहे का की लोकप्रतिनिधी नागरिकांसाठी सेवेत नाही आले म्हणून नागरिकांनी हा रोष व्यक्त केलेला आहे? नाही, काही बोटावर मोजण्या इतक्या लोकांनी जर काही कार्य केले नाही तर त्याचा सर्व लोकप्रतिनिधींना आपण अशा पद्धतीने बोलू शकतो असं मला नाही वाटत. मी पहिलेच सांगितलं तुम्हाला, प्रत्येकाने आपल्या पद्धतीनं काम केलेलं आहे. 2-4 लोकांनी जर काम केलं नसेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. परंतु या ठिकाणी आजच्या काळामध्ये, या महामारीच्या काळामध्ये मी राजकीय कोणतेही भाष्य करणार नाही. प्रत्येकाने आपल्या पद्धतीने कार्य केलं असं मला वाटतं. जनतेचा रोष हा जेव्हा अशी महामारी येते, अनेक त्रासदीमधून लोक कुठे ना कुठे त्यांना त्यांच्यातून बाहेर निघण्याचं जो असतो ते पोलीस असते, राजकारणी असतात व जे सोशल वर्क जे करतात त्यांच्यावर तो राग निघतो, तोच त्यांचा राग असावा. आता येणाऱ्या काळामध्ये असं आहे की नागरिकांचं असं मत आहे की सत्ता पक्ष असू देत किंवा विरोधी पक्ष जे काही असेल, आम्ही निवडणुकांच्या वेळेला जनप्रतिनिधींशी बोलू. तर यावर आपल्या पक्षाची भूमिका काय आहे? निश्चितच हे तुमचा प्रश्न बरोबर आहे. ज्या निवडक लोकप्रतिनिधींनी जनतेसमोर येऊन जनतेकरता कार्य केलेले नाही ते त्यांना स्पष्टपणे ज्यांना जाणवते त्यांना येत्या निवडणुकीमध्ये त्यांची जागा दाखवणे हे नागरिकांचं प्रथम कर्तव्य असलं पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकरता आपण विचारलं, आम्ही सुरुवातीपासूनच 5 लोकांचा टास्क फोर्स उभारला होता. सर्वात पहिले राष्ट्रवादीनेच टास्क फोर्स उभा केला व रात्री 2 वाजता फोन येऊ किंवा पहाटे 4ला येऊ, प्रत्येक फोन आमचे लोक अटेंड करायचे आणि त्यावेळेला अनेक लोकांना हॉस्पिटल मिळवून दिले. त्यांच्या माध्यमातून अनेकांची बिल्स आम्ही कमी करून दिले. माझ्याकडनं अनेक लोकांना, हॉस्पिटल्सना पत्र गेले की आम्ही या काळात तुमच्याशी भांडू इच्छित नाही, परंतु अशा पिरियडमध्ये गरिबांना तुम्ही ज्यात मिनिमम तुमचे रेट्स आहे त्यानुसार अमाऊंट घ्या, जास्त घेणे योग्य होणार नाही. तर ज्यांना माझं पत्र गेलं, मी त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी त्या पिरियडमध्ये त्याला सन्मान देऊन त्यांनी अनेकाचे 2-2, 2.5 लाख रुपये बिल कमी केलेले आहे. व ज्या लोकांनी याचा गैरफायदा घेऊन जर पैसे कमवले असेल तर ईश्वर त्यांना कधीही माफ करणार नाही. व अशा पिरियडमध्ये लोक स्वतःच्या खिशातून पैसे देऊन कार्य करत आहे ना, काही लोक यामधून पैसे कमवण्याचा धंदा करत आहे, त्यांचा मी निषेध करतो. प्रत्येक समाजामध्ये, जगामध्ये असा एक वर्ग असतो का त्या मृतावरच्या टोळीवरचं लोणी खाण्याचा तो प्रयत्न करतो. परंतु त्यामुळे आपण सर्वांनाच बदनाम करू शकत नाही, कारण की 95% लोक जर चांगले आहे, 5%मुळे यांना आपण बदनाम करू नये. मला असं वाटते आमच्या पक्षाने त्यानंतर
प्रत्येक झोनमध्ये प्रत्येक विभागामध्ये आम्ही एक कमिटी बनवली होती, एक टीम बनवली होती. त्या विभागीय अध्यक्षांचं आमचे फ्रंटलचे अध्यक्ष जेवढे होते त्यांनी या कोरोना काळामध्ये जे लोक कोविडच्या माध्यमातून कार्य करत होते, डॉक्टर्स असो, पोलीस विभाग असो किंवा पत्रकार असो, त्यांना फेस मास्क वाटणे, फेस शिल्ड देणे, त्यांना सॅनिटायझर डिस्ट्रीब्यूट करणे. आम्ही तर ऑक्सिजन सिलेंडर दिलेले आहे अनेक आमच्या पदाधिकाऱ्यांनी. त्याचप्रमाणे आमच्या रोहित पवारांनी आमच्या इथे कॉन्सन्ट्रेटर पाठवले होते. आता आम्ही डिव्हिजनल कलेक्टरला ते दिले. त्याआधी अनिल देशमुख साहेबांच्या मनात 500 रेमडेसिवीर इंजेक्शन आले होते. त्यानंतर 100 रेमडेसिवीर इंजेक्शन आले. हे सगळे आम्ही गरीब लोकांना फ्री ऑफ चार्ज डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. व आम्ही अहोरात्र आमच्या घराची पर्वा न करता आम्ही आमचे पदाधिकारी व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नेते मंडळी अहोरात्र झिजत होते. तुम्ही बघत होता. आमचे टोपे साहेब असो, अनिल देशमुख साहेब असो किंवा जेवढेही मंत्रिमंडळातले आमचे राष्ट्रवादीचे जे मंत्रिमंडळातले सदस्य आहेत त्यांनी अहोरात्र काम केलेले आहे. त्यामुळे म्हणजे प्रथम वगैरे द्वितीय असा नंबर मी देणार नाही, परंतु राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मी धन्यवाद देतो. ते या काळामध्ये त्यांनी फार जनतेकरता खूप चांगलं काम केलेलं आहे. तर कोरोना काळात लोकप्रतिनिधी कुठे होते, त्यांनी जनतेला कशी मदत केली याचा संपूर्ण आढावा आम्ही घेतला आहे शंकराच्या विशेष रिपोर्टमध्ये. तर भेटूया नक्कीच एका विशेष भागासह. तोपर्यंत बघत राहा शंकरात आवाज सत्याचा.